केलं आणि खूप लोकांनी मला फोन केले की आम्ही आशीर्वादित झालो. आपला तो माहिती आहे ना, आपल्याकडे आला होता दादूश, काय नाव त्याचं, मस्त वाजवीत होता. कोण हा टेप करतोय म्हणून त्याचं नाव नाही घेतलं, नाही तर सगळं माझं नाव घेतलं होतं. त्याचं मला मेसेज आलेला आहे. तो म्हणतो मी आशीर्वादित झालो. तर त्यांच्यापर्यंत पोचतं वचन आपलं, आपल्या मंडळीतलं, म्हणे मी आशीर्वादित झालो. आमेन. अनेक लोकांना आशीर्वाद मिळाले. तुम्हाला मिळाले का? नक्की बघा हो. समेट केला की अजून भांडण आहे? हात बोलत नाही, काहीतरी गडबड दिसते मला. समेट केला नक्की? खरं खरं बोला. आशीर्वाद पाहिजेत, आशीर्वाद पाहिजेत. नम्र जनांना आशीर्वाद मिळतात. कोणाला आशीर्वाद मिळतात? आत्मा कोणाच्या ठाई राहतो? नम्र जनांच्या ठाई. आज आपण पुढचा भाग पाहूया. देवाच्या घरामध्ये नम्रता. देवाच्या घरामध्ये नम्रता. आज आपण वचन स्तोत्रसंहिता 34 अध्याय वाचला नाही का? त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर देवानं नियम लावून ठेवलेला आहे. तो बघा 11वं वचन 34व्या अध्यायातलं. स्तोत्र 34 पान नंबर 704 आणि 11वं वचन. लेकरानो या. देव काय म्हणतो? देव काय म्हणतो? लेकरानो, बाळानो या. बोलवतो आपल्याला, या. धर्म बोलवतो का? लक्षात घ्या, धर्म बोलवतो का? नाही. जात बोलवते का? नाही. कोण बोलवतो? देव, सबका मालिक. लक्षात घ्या. हां, काय म्हणतो? लेकरानो या, माझं ऐका. काय म्हणतो? ऐकायचं का आपण? होय ना? ऐकलं तर काय होईल? कोणाचं भलं होईल? देवाचं का आपलं? आपलं ना. लेकरांनो या, यहोवाचं भय मी तुम्हाला धरायला शिकवीन. आम्ही काय शिकवतो? देवाचं भय. तेच ज्यासाठी देवानं आम्हाला पाठवलं तेच आम्ही तुम्हाला शिकवतो. धर्माचं भय धरायला शिकवतो का? गळे कापायला शिकवतो का? धर्माच्या नावानं डोकी फोडायला शिकवतो का? हे काम त्यानं दुसऱ्यांना वाटून दिलेलं आहे. ते गळे कापतात धर्माच्या नावानं. आपण नाही, आपण शांती पेरतो. ते द्वेष पेरतात. आपण काय पेरतो? शांती पेरतो, कृपा पेरतो, आशीर्वाद पेरतो. आता मला एक सांगा, थोडंसं मी विषयांतर करतो. काही लोक आपल्याला मारतात नाही का? खूप धर्म बदलला म्हणून मारतात. इथे पण येतील. आपण तयारीत आहोत. काय करायला तयारीत आहोत? मारायला का? नाही. ते आपल्याला मारतात, त्यांना माहिती आहे. ते मुसलमानांच्या ह्याच्यामध्ये मशिदीमध्ये जाऊन मारामाऱ्या करतील का? नाही करणार. का? का नाही करणार? कारण ते तलवारी काढतील. म्हणून त्या आपण काढू का? नाही. मग त्यांना माहिती आहे हे एकदम सॉफ्ट टार्गेट आहे, यांना मारा, हे काहीच करणार नाहीत. का नाही करणार? कारण आपल्या प्रभूनं, आपल्या गुरुनं, आपल्या बापानं, सबका मालिक, त्यानं आम्हाला काय शिकवलं? काय मारायला शिकवलं का? नाही. त्यानं शिकवलं जर तुझ्या गालावर कोणी मारला तर तू दुसरा गाल पुढे कर. त्यांना माहिती आहे की हे मार खातील पण मारणार नाहीत. म्हणून ते आपल्यावरती अत्याचार करतायत आणि आपण अत्याचार सहन करतो. पण विजय कोणाचा आहे? काय सांगितलं आहे प्रभूनं? ते शरीराला वदतात म्हणजे ठार मारतात, त्यांना भिवू नका. पण जो शरीराला आणि आत्म्याला नरकात टाकायला समर्थ आहे त्याला भ्या. म्हणून आपण यांना भीत नाही. हे काय करणार आहेत? करून मारतील, आम्ही मार खाऊ, हरकत नाही. पण तुमच्या खात्यामध्ये ते लिहिलं जाईल आणि नरकातला अग्नी तुम्हाला खावा लागेल.
हे त्यांना आपण सांगायला पाहिजे, बाबा तुम्ही करता करा, मारा आम्हाला, ठीक आहे, आम्ही मार खाऊ, आम्ही तुम्हाला मारणार नाही, कारण तुम्ही आमचे भाऊ आहात, तुम्हाला समजत नाही तुम्ही काय करता ते. आम्हाला समजतं की माझ्या भावाला मी मारूच नाही, आम्हाला समजतं, तुम्हाला समजत नाही. हा तुमच्यात आणि आमच्यातला फरक आहे. हा तुमचा धर्म आणि हा आमचा धर्म. तुमचा मारण्याचा धर्म, आमचा क्षमा मागण्याचा धर्म, क्षमा करण्याचा धर्म. कोणता पाहिजे, कोणता टिकेल? हां, हे त्यांना समजावून सांगायला पाहिजे. त्यांना कोणी समजावून सांगायला नाही, त्यांना जसं शिकवलं तसं ते करतात. त्यांना त्यांच्या गुरूनं सांगितलं मारा, कापा, ते कापतात. आमच्या गुरूनं आम्हाला सांगितलं क्षमा करा, आम्ही क्षमा करतो. हालेलुया. आता 11वं वचन वाचलं, काय म्हटलं प्रभूनं? लेकरांनो, या माझं ऐका, यहोवाचं भय मी तुम्हाला धरायला शिकवीन. आम्हाला फक्त परमेश्वराची भय धरायला शिकायचं आहे. मी जर परमेश्वराचं भय धरलं तर मी माझ्या बहिणीशी किंवा भावाशी भांडणार नाही. ज्याला देवाचं भय नाही तो भांडतो, त्याला इकडून सांगितलं का तिकडून तो सोडून देतो, परत आपला आहे तिथे आहे. शेवट काय? शेवट कुठे? जो नेहमी ऐकून देखील आपली मान ताठ करतो त्याचा शेवट कुठे? नरकात. म्हणून हा म्हणतो लेकरांनो या. किती प्रेमानं बोलवतो बघ, बाळांनो या, माझं ऐका, मी यहोवाचं भय तुम्हाला धरायला शिकवीन. कारण यहोवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्ञान पाहिजे ना? शाळेत नाही मिळणार प्रियानो, कॉलेजमध्ये नाही मिळणार, कॉलेजमध्ये भलतंच मिळेल, पण इथे यहोवाचं ज्ञान तुम्हाला मिळेल. यहोवाचं भय मी तुला धरायला शिकवीन. सुख पाहण्यासाठी 12वं वचन वाच बाळा. सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसांची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? आम्ही सगळे, आम्ही सगळे. बरोबर. काय प्रश्न विचारला? सुख पाहण्यासाठी, सुखी जीवन पाहण्यासाठी, सुखी जीवन पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची इच्छा धरतो का? हालेलुया. माझा नवरा माजून दारू पिऊन घरी येईल याची मी इच्छा धरते का? नाही. माझी बायको मला फार शिव्या मारेल याची मी इच्छा धरतो का? नाही. भांडण करणारी बायको मला मिळेल अशी कोणी इच्छा धरतो का? मारकुट्या नवरा मला मिळेल अशी कोणी इच्छा धरतो का? नाही. नाही. सुखाची इच्छा, चांगल्याची इच्छा धरतात. तुम्ही कसली धरता? सुखाची का दुःखाची? सुखाची ना. आपल्या घरात आजार नको, दारू नको, पाप नको, भांडण नको, हीच इच्छा धरता ना. इथे प्रश्न विचारला, सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो असं आणि दिवसांची आवड धरतो, मला चांगले दिवस पाहिजेत, असा मनुष्य कोण आहे? कोणीच नाही. कोणीच नाही. हात वर करा. एवढेच? बाकीच्यांनी हात नाही वर केले त्यांना सुख नको? अरे काय बोला, आहेत ना. मग त्याला काय करावं लागेल ते पुढे लिहिलं आहे. सुख पाहिजे असेल तर काय करावं लागेल? 13व्या वचनामध्ये बघा बरं. तू आपली जीभ वाईटापासून. यस, औषध. सुखी होण्याचं औषध. हालेलुया. डॉक्टरकडे जायला नको, औषध आहे इकडे. काय कर? तू आपली जीभ, तू आपली जीभ वाईटापासून हां आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राख. यस. वाईटापासून दूर जा. जमेल का? काय कर? ही जीभ काय कर? वाईटापासून राख, कपट बोलण्यापासून राख. त्या भावाच्या विरुद्ध मागे कुजबूज कुरकुर करू नको. केली का? आज क्षमा मागा.
जाऊन पहिलं गेल्या वेळेला पण मी तेच सांगितलं, पहिली काय करा, क्षमा मागा, दादर पहिली त्याला मिठी मारा. तर सांगितलं काय रा काय झालं बेस का? हां बेश, तू मला माफ करशील तर बेश. मी काय केलं? नाही तू नाही केलं, मी केलं. पण तू मला माफ कर. जमेल का? चांगले दिवस पाहिजेत का? मग इथे त्याचं उत्तर आहे, हे औषध आहे ना. आपण कशाला आलो मंडळीत? मी साधं लहान मुलांना शिकवावं असं तुम्हाला सांगतो. म्हातारा माणूस आहे तसंच सांगणार ना, लहान छोट्या मुलांना सांगावं तसं. दुसरं कसं सांगू? कशाला आले मंडळीत? सुख पाहण्यासाठी. दुःखातून आले ना सगळे. आले तेव्हा कोण सुखी होते? कोणी नाही. बरोबर आहे. सुख पाहण्याची इच्छा धरतो म्हणून आपण देवाकडे आलो. भक्ताकडे गेलो, बुवाकडे गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, कोंबडे कापले, बकरे कापले, आणखीन काय केलं? सूपं फिरवली, झाडू फिरवला, आणखीन काय केलं? बोला लोक. काय काय केलं ना. सुख मिळालं का? नाही मिळालं. मग इकडे आले ना. मग आता काय करायचं? तू आपलं तोंड, आपली जीभ काय कर? वाईटापासून, वाईट बोलण्यापासून राख. आणि आपले ओठ कपट. मनामध्ये इकडे काहीतरी घाणेरडं आहे आणि तोंडावरून गोड गोड बोलतो. इकडे काय बसलं आहे? वॅट. आणि तोंड बोलतं आहे गोड. बरोबर आहे. याला म्हणतात कपट, कपटी ना. ओठ कपट बोलण्यापासून राख. 14वं वचन, वाईटापासून दूर जा. वाईटापासून दूर जा. हां, माहिती आहे ना वाईट काय असतं ते? चांगलंच माहिती आहे ना, हो की नाही? आपले डोळे रोज चांगलं पाहतात का वाईट पाहतात? ह्याच्यामध्ये काय असतं, चांगलं का वाईट? वाईट कुठे असतं? खिशात. हे बघा, सगळ्यात वॅट आहे ना. तुमच्याकडे आहे का कोणाकडे वॅट कोणाकडे? बघा, इकडे कोणाकडे वॅट. तर काय कर? वाईटापासून दूर जा, कारण हे सगळं तुझ्या हृदयामध्ये घाण घालील. आणि मग दारू पिल्याने जे वाईट होतं ना, त्याच्यापेक्षा हे बघितल्याने फार वाईट होतं. माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? दारू पिऊन जेवढं वाईट होईल त्याच्यापेक्षा याच्यातली घाण बघितल्यानं फार वाईट होतं. ही घाण बघितल्याशिवाय झोप नाही येत. दारूपेक्षा जास्ती ह्याचं व्यसन लागतं. काय लागतं? व्यसन लागतं. तो जेवतो ना तरी बायको तिथे रांधते, पातेल्यात काय टाकते तिलाच माहिती नाही. मसाला टाकते का मीठ टाकते? तुमच्याकडच्या नाही या गोष्टी, आमच्याकडच्या गोष्टी. हालेलुया. पहा, नवरा तिकडे बसलाय, त्याचं लक्ष याच्यामध्ये. बायको तिकडे बसली आहे, तिचं लक्ष त्याच्यामध्ये. दोघांमध्ये भाषाच नाही. दोघांमध्ये गोडी अजिबात नाही. संपली. कुठे गेली? चालेल का रे बाळानं? चांगले दिवस पाहायचे आहेत का? मग याला बाजूला टाका. आणि देवाची वचनं आहे का त्याच्यामधून? चांगलं पण आहे त्याच्यामध्ये. फक्त वापर कशासाठी करायचं ते आपल्या हातात आहे. बरोबर आहे. डोळे आपले आहेत ना, ते कोठे वापरायचे हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे. पहा, चांगलं पण आहे, वाईट पण आहे. चांगल्याच्या बाजूला वाईट पण आहे. पण देवाचा माणूस चांगलं ते घेतो. हालेलुया. तुम्हाला हंस माहिती आहे का? हंस माहिती आहे? कोणाकोणाला हंस माहिती आहे? अरे सगळ्यांनाच माहिती आहे, बायकांना नाही माहिती. बायका त्या हंसाच्या भानगडीत नाही पडत. असं म्हणतात, खरं खोटं मला माहीत नाही. नीर क्षीर विवेक
चांगलं आणि वाईटाचं ज्ञान हे त्या हंसाकडे असतं असं म्हणतात. त्याला दुधामध्ये पाणी घालून जर दिलं त्याला प्यायला, आता दूध हे काय हंसाचं अन्न नाही आहे, नाही का? तो गाईच्या आतळाला जाऊन चिकटत नाही हंस. दूध हे त्याचं अन्न नाही आहे. पण असं म्हणतात की जर त्या हंसाला दूध आणि पाणी मिक्स करून दिलं तर तो काय करतो, फक्त दूधच त्यातलं काढून पितो आणि पाणी टाकून देतो. आता कसं जमतं त्याला मला माहीत नाही बाबा. आपल्याला जमेल का कोणाला दुधातलं पाणी काढून वेगळं करणं? नाही जमणार. हंस पाळा. हालेलुया. याला म्हणतात निरक्षीर विवेक. विवेक म्हणजे बऱ्या वाईटाचा निवाडा करणं आणि चांगलं ते घेणं. नीर म्हणजे पाणी, नीर म्हणजे क्षीर म्हणजे दूध. पाण्यातून दूध वेगळं काढून घेणं ही कला आहे. तसंच वाईटातून चांगलं काढून घेणं ही एक कला आहे. हालेलुया. आणि जो माणूस नम्र आहे ना त्याला ही कला समजते. जो माणूस नम्र आहे त्याला ही कला समजते. आपण असं वागतो का प्रियानो? चांगलं ते घेतो आणि वाईट टाकून देतो असं आपण वागतो का? कधी वागणार? मेल्यावर? काही इकडेच? नक्की ना? इकडे वागलं तर तिकडेच जागा आहे, नाही तर तिकडे जागा मग नरकामध्ये आहे. आजच वेळ आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. आज मी तुमच्याशी गप्पा करणार आहे. वचनातून जास्त न बोलता तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगणार आहे. बाळ किती महिने आईच्या पोटामध्ये असतं? 9 महिने, बरोबर. आणि मी तुम्हाला हे काय पहिल्यांदाच सांगत नाही. 9 महिने. त्या 9 महिन्यामध्ये त्या आईच्या पोटात काय होतं? डोळे बनतात, हृदय बनतं, आतडी बनतात, हातपाय बनतात, बरोबर आहे. कुठे बनतं? पोटामध्ये. त्या पोटामध्ये उजेड आहे का? नाही. काय आहे पोटात? काय आहे पोटात? पाणी. आणि त्या पाण्यामध्ये ते बाळ 9 महिने असतं. ते श्वास नाही घेत, हवा नाही आहे, पाणी आहे. ते पाणी जर गेलं तर काय होतं? पाणी गेलं तर काय होतं माहिती आहे ना सगळ्यांना? बायकांना माहिती आहे ना? पाणी गेलं पोटातलं 7व्या महिन्यात, 8व्या 6व्या महिन्यात तर काय होतं? बाळ मरतं. कारण ते त्या पाण्यामध्येच वाढतं. बाळाला जन्मल्याबरोबर ते पाण्यातच असतं. त्याला जर पाण्यात टाकलं तर ते पोहतं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. त्याला उपजत माहिती आहे, कारण ते पोटातच पाण्यातच असतं. ते त्याचं हृदय चालू असतं पण श्वास नसतं, हवा नाही. त्या हृदयाला पुरवठा मिळतो आईकडून. आता मला एक सांगा, त्या 9 महिन्यात त्या बाळाचे डोळे बनलेच नाहीत तर काय होईल? बाळ आंधळं जन्मेल. हात बनलेच नाहीत, पाय बनलेच नाहीत तर कसं जन्मेल? पांगळं जन्मेल. कान बनलेच नाहीत त्या पोटात तर काय कसं जन्मेल? बहिरं जन्मेल. अशी मुलं पाहतो ना आपण. आता आपण जणू काही आईच्या पोटामध्ये आहोत. आपण तो प्रकाश नाही पाहिला. आपण अंधारात आहोत. जेव्हा आपण मरू तेव्हा तो प्रकाश आपण पाहू. हालेलुया. आणि आज इथे जर आपले डोळे नीट बनले पवित्र, आपले हृदय बनलं शुद्ध, हातपाय बनले डाग नसलेले पापविरहित, तर आपण कसे असू? देवाची मुलं जन्मू. आमेन. जर ते 9 महिन्यात जे बाळ बनतं, आपण या आयुष्याच्या 70 वर्षामध्ये बनतो. रोज 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 बनत जातो. रोज रोज
शुद्ध पवित्र 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 बनत जातो. डोळे पवित्र करत जातो, हृदय पवित्र करत जातो, कान पवित्र करत जातो, वाईटापासून दूर जातो, दूर जातो, दूर जातो आणि देवाचा मनुष्य जन्म घेतो. हालेलुया. हा मनुष्य पांगळा असेल, आंधळा असेल, लंगडा असेल, लुळा असेल तर तिथे जाऊ शकणार नाही. नाही. म्हणून आजच आपल्याला बनायचं आहे. कसं बनायचं आहे? देवाचा पवित्र. हे प्रभू जेव्हा रस्त्यातून जात होता आणि भूतं त्याला बघत होती तेव्हा काय म्हणत होती त्याला बघून? हा बघ परात्पर देवाचा पवित्र. भूतं ओळखत होती. काय म्हणत होती? हा बघा भूत, हा देवाचा पवित्र. कारण तो कसा होता? त्याचे डोळे पवित्र, त्याचे कान पवित्र, त्याचे हात पवित्र, त्याचं हृदय पवित्र, त्याचं बोलणं पवित्र. आणि म्हणून प्रभू म्हणतो माझ्यासारखं व्हा. काय म्हणतो? माझ्यासारखं व्हा. आज आपण गर्भामध्ये आहोत, आईच्या पोटामध्ये आहोत. आपल्याला घडायचं आहे, घडवायचं आहे आणि घडवण्यासाठी देवाचे सेवक रात्रंदिवस तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहेत, तुमच्यासमोर उभे राहत आहेत. कशासाठी? तुम्ही त्या राज्यासाठी घडावं म्हणून. आता घडायचं की नाही? डोळे पवित्र करायचे की नाही? जीभ पवित्र करायची की नाही? किती भांडणासाठी वापरायची? हॅलो, जीभ कशासाठी वापरायची? देवाच्या. मग त्या दिवशी जे वचन आपण घेतलं देवाच्या घरामध्ये कसं वागावं म्हणून ज्यांच्यामध्ये भांडण होतं त्यांनी एकमेकांची क्षमा मागितली का की नाही? ज्यांच्यामध्ये भावांमध्ये बहिणींमध्ये काहीतरी कुजबूज कुरकुर भांडण होतं त्यांनी एकमेकांची क्षमा मागितली का? नसेल तर आज मागा. अजून एक देव संधी देतो. आपले डोळे पवित्र करा कारण तुम्हाला इथे घडायचं आहे. आपली जीभ पवित्र करा कारण इथे तिला घडवायची आहे. आमेन. जिभेविषयी तर खूप लिहिलं आहे पवित्र शास्त्रात, हो ना. आपले कान पवित्र करा, आपले डोळे पवित्र करा आणि कोणाशी वाद असेल तर तो मिटवून टाका. 14वं वचन, वाईटापासून दूर जा. देवाचं वचन आम्हाला काय म्हणतं? वाईटापासून दूर जा, चांगले ते कर. करू नको असं नाही, चांगलं ते कर. चांगलं ते कर. शांती शोध. काय शोध? शांती शोध आणि तिच्या मागे लाग. रस्त्यातल्या शांती नावाच्या मुलीच्या मागे लागू नका. नाही तर म्हणेल तुम्ही सांगितलं शांती शोधायला, मला मिळाली तिकडे शांती नावाची मुलगी, मी तिच्या मागे लागलो. हालेलुया. हालेलुया. बघा सांभाळा, नाही तर मला दोष द्याल. तुम्ही सांगितलं ना शांती शोधायला, मी गेलो शोधायला आणि मला मार पडला. प्रभूची शांती, हालेलुया, जी आम्हाला फुकटवारी मिळते. पण त्यासाठी आम्हाला आपलं हृदय कसं करावं लागेल? शुद्ध आणि पवित्र करावं लागेल. पहा बरं, बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यामुळे भावाभावांमध्ये, बहिणीमध्ये काय येतं? 36चा आकडा माहिती आहे का रे बाबांनो? 36चा आकडा म्हणजे वैर. काय? भांडण, फुगा. काय येतो? फुगा येतो. मग एक जण काय म्हणतो, कशाला मंडळीत जायचं, देव काय तिकडेच आहे का? मी घरीच प्रार्थना करेन. का म्हणाला असा? कारण भांडण झालं भावाचं, बहिणीचं, फुगा आला, हृदय द्वेषानं भरलं, प्रीती गेली.
काय म्हणतो? मंदिरातच कशाला जायला पाहिजे? घरी देऊ नाही का? मी घरीच प्रार्थना करेन. घरी प्रार्थना होते? होते नाही. का नाही? उत्तर माहिती आहे का होत नाही? आपण कोण आहोत? प्रभूच्या शरीराचे अवयव. हा कोण आहे सगळं मंडळी? म्हणजे स्वतः प्रभू. आणि आपण कोण आहोत? त्या शरीराचे अवयव. हात गळून पडला आणि म्हणतो तिकडे मी एकटाच प्रार्थना करीन, होईल का रे बा? हात गळून पडलाय आणि म्हणतो मी एकटाच प्रार्थना करीन, करता येईल का? त्या हाताला रक्त कोठून मिळेल? मी शरीरातून तुटला, घरीच बसला, म्हणून मी घरीच प्रार्थना करेन, होईल का? नाही. हा स्वतःच्याच बुद्धीनं शहाणा व्हायला बघतो, पण ह्याला देवापासून काहीही मिळत नाही. मग भांडण झालं का दुसरा काय म्हणतो? याच मंडळीत कशाला? तिकडे देऊ नये का? मी तिकडे जाईन. हा सैतानाच्या योजना आहेत सगळ्या. बरोबर आहे. जन्म कुठे झाला तुझा? नव्यानं जन्मल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. बरोबर आहे. बाप्तिस्म्यानं आपला जन्म झाला. बाप्तिस्मा घेताना आपण काय वचन दिलं देवाला? ज्या मरणानं आपला वियोग होईल तोपर्यंत मी या घरामध्ये टिकून राहीन, प्रभूची सेवा करीन, कारण इथे माझा जन्म झाला आहे. हालेलुया, हालेलुया. दिलं ना वचन? तनानं मनानं धनानं मी याच मंडळीशी जडून राहीन आणि मंडळीची सेवा करीन. आता दोन भावामध्ये भांडण झालं म्हणून ह्यानं वचन मोडता येईल का? म्हणून समेट करणं महत्त्वाचं आहे. समेट कर बाबा, समेट कर. तो तुझा दुश्मन नाही रे, तो तुझा हात आहे. एका शरीराचे तुम्ही हात आहात. मला एक सांगा, तिथेही देवाची मंडळी आहे, पण देवानं तुला तिथे नाही नेलं, नाही इथे आणलं आहे. का आणलं आहे? कारण देवाला माहिती आहे तुझं भलं कुठे आहे. देवाला माहिती असतं त्याचं भलं तिकडे ते तिकडे नेलं असतं ना. पण आता ह्या शरीराचा हात काढून त्या शरीराला जोडता येईल का? चिकटेल का त्याला? तो नाही चिकटणार. ते देवीला असतात 4 हात. एक इकडे असतो, इकडे असतो. 10 हात असतात. अष्टभुजा, दशभुजा. भुज म्हणजे हात. हा कोणता भुजा? हा इकडून सोडून तिकडे गेला, हा कोणता भुजा? ह्याला भुजिंगसाठी ठेवलं आहे. तिकडे भुजिंग आहे, माहिती आहे ना तुम्हाला? कुठे भुजिंग आहे? कुठे कुठे भुजिंग आहे? नरकात. हा भुजा. हालेलुया. हे असं कधीसुद्धा नको. का आपण दुसऱ्या मंडळीत जातो? कारण इथे आपल्याला समेट करायचा नाही म्हणून. आणि हे देवाला कसं आवडेल? देव म्हणतो की तुझ्या भावाच्या मनात जर तुझ्याविषयी काही आहे असं तुला वाटतं तर तू जा आणि पहिला समेट कर. हा नाही, ह्याला नाही करायचं, याला तिकडे जायचं आहे. आणि तिकडचे तपलेले आहे, अरे ये ये ये, बरं आहे बरं आहे, अरे आला रे आला. बकरा मिळाला. काय मिळालं? बकरा. मग हा जाऊन तिथे आणखीन सांगतो, अरे तिथे असं आहे, तिथे तसं आहे, ते तसं आहे. अरे तुझं हृदयात कपट आहे ते सांग ना. ते नाही सांगणार. ते असं करतात, तिथे तसं करतात, म्हणजे दोषारोप करायला देवाच्या मंडळीवरती जिथे आपला जन्म झाला त्या आपल्या घराविषयी दोषारोप करायला हा माणूस तयार का? कारण यानं क्षमा नाही केली. बरोबर आहे. आता मला सांगा, आपण असं करणार का? काय होईल? करून बघा. मग धोबी का कुत्ता? ना इधर का ना उधर का, बीच का लटकता है. नाही का? माहिती आहे ना, धोब्याचा कुत्रा ना घरचा ना घाटचा. हालेलुया. शांती निघून जाते. अशामुळे शांती निघून जाते कारण त्यानं देवाचं घर सोडलं आहे. अशा माणसाला कधीही शांती मिळत नाही. तो भटकत राहतो, भटकत राहतो. त्याला शांती मिळत नाही. अशुद्ध आत्मा, त्याला काय म्हणतात? अशुद्ध आत्मा. अशुद्ध आत्मा काय करतो?
भटकत राहतो. आज ह्या चिंचेवर, उद्या त्या चिंचेवर, ह्या झाडावर, त्या झाडावर मुंजा. आमच्या भाषेमध्ये मुंजा. आपल्याला व्हायचं का मुंजा? आम्ही देवाची पोरं. हालेलुया. सर्व वाईट आम्ही टाकून देणार. आम्ही वाईटाकडे जाणार नाही, कारण आम्हाला चांगले दिवस बघायचे आहेत. कोणते दिवस पाहिजे आहेत? चांगले. का भटके दिवस पाहिजे आहेत? भटक भवानी व्हायचं का? हे भटक भवाना व्हायचं का? भवानी पण नको ना, भवाना पण नको. आम्ही देवाची पोरं. शांतीनं एकमेकांना जवळ घेणं, एकमेकांवरती प्रेम करणं. पहा, हे सत्य त्यांनी जाणलं नाही म्हणून अनेक लोकांचं पडणं झालं. अनेक लोक विश्वासातून पडले. प्रभूनं सांगितलं आहे, प्रथम विश्वासातून पडणं होईल. का पडणं होईल? कारण क्षमा नाही. एकमेकांना क्षमा केली नाही, किंवा असं काहीतरी कृत्य स्वतःच्या हातून घडतं, असं काहीतरी कृत्य आपल्या हातून घडतं की त्याला मंडळी द्यायची लाज वाटते. काय वाटते? लाज वाटते. सैतान म्हणतो कर. परत सांगतो मी तुम्हाला, सैतान काय म्हणतो? कर. आणि मग काय म्हणतो? मर. आधी सांगतो कर, मग सांगतो मर. काही मुली आपल्या नवल्यांच्या मागे गेल्या, जगामध्ये गेल्या. बऱ्याच मुली आपल्या, माझ्या प्रिय मुली, फार मी त्यांच्यावर प्रेम करीत होतो, जगात गेल्या. आता जगात लग्न करून पस्तावल्या. यायचं आहे इथे, पण आता मी कशी जाऊ? आता मला काय बोलतील? आता मला कोणी घेतील का? आता येता येत नाही मागे. बघा, आपल्याच मंडळीमध्ये घडलेल्या खूप घटना आहेत. मी नाव नाही घेत तुम्हाला, कारण रेकॉर्डिंग होतं, नाव नाही घेत. पण अशा घडला. देवाचं घर तुटलं, बापाचं घर तुटलं. आता काय राहिलं? काही नाही राहिलं. किती मुली आहेत आपल्यातल्या, चांगल्या चांगल्या मुली, संडे स्कूलमध्ये चांगल्या शिकलेल्या मुली, देवाचं भय धरायला शिकलेल्या मुली. काय आवडलं त्यांना? जगातला आवडला. काय आवडला? जगातला. काय आवडलं? रक्तमांसाचा गोळा आवडला. आपण काय आहोत? रक्त आणि मांसाचा गोळा आवडला. त्यांना प्रभू नाही आवडला. हा रक्तमांसाचा गोळा शेवटी नाशच होणार ना त्याचा. आपलं काय होणार आहे? पण जर देवाच्या भयामध्ये टिकून राहिल्या असत्या तर आज त्या सुखी झाल्या असत्या. हालेलुया. पहा, कितीतरी मुली आहेत आपल्याकडे. निर्मलाचं उदाहरण घेऊ आपण. निर्मला बघा, किती वर्ष झाली तिचं लग्न जमलं नाही. काय म्हणाली? देव मला देईल, मी कोणाच्याही मागे जाणार नाही, देव मला मिळवून देईल. कारण तिचा विश्वास पूर्ण देवावर होता. तशीच राहिली अनेक वर्ष, पण शेवटी देवानं तिची भेट घेतली. परीक्षा पाहिली ना बाळानो. धीर धरा, धीर धरा, धीर धरा. आणि पहा, देव तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु बऱ्याच वेळेला असं होत नाही. मंडळीमध्ये येतात, प्रभू आशीर्वाद देतो, आल्या आल्या प्रभू आशीर्वाद देतो. हे पक्क लक्षात ठेवा. तुम्ही आलात ना, आशीर्वाद मिळायला आजपासून सुरुवात झाली. पण जेव्हा भरपूर आशीर्वाद मिळतात, नोकरी नसेल तर नोकरी मिळते, हां, मोटरसायकल असेल तर फटाटी येते. आल्या ना. मग फटाटी कमी पडली तर देव काय देतो? चारचाकी. बघा, जागा नाही, देतो ना. मग काय होतं? माणूस नम्र होतो का गर्विष्ठ होतो? काय होतं? नक्की का? बघा हो, काल काहीच नव्हतं तेव्हा एकदम नम्र होता. आता आल्याबरोबर काय झालं? माझ्यासारखा मीच. मग गर्व येतो, मग नजर तुच्छ होते आपल्या बहिणीकडे, आपल्या भावाकडे. मी कोणीतरी आहे. हालेलुया. वाचा,
अनुवाद 32:15. अनुवाद 32वा अध्याय 15व वचन. इथे एका माणसाचं वर्णन आहे, त्याचं नाव आहे युशरून. काय आहे ना? 280. युशरून त्याचं नाव आहे. एक माणसाचं वर्णन आहे. गरीब होता तो, पण पुढे त्याला देवानं सर्व दिलं आणि मग काय झालं, त्याची कॉलर टाईट झाली, गर्व आला. हे काय लिहिलं मग त्याच्याविषयी बघा बरं. अनुवाद 280 पान नंबर अनुवाद 32:15. पण युशरून पुष्ट झाला. पुष्ट झाला, माजला. युशरून कसा झाला? पुष्ट. पुष्ट झाला, माजला. पहिला असा होता लुकड्या, आता जरा जाडा झाला. बघा ना, आता आपल्यातल्या लोकांकडे बघितलं कसे वाटतात. पहिले कसे होते, आता कसे? पुष्ट झाला. हिरवा चारा बैल माजले, खळखळ खटाण खळकाण. माहिती आहे का तुम्हाला लहानपणी? काय गाणं आहे ना, हिरवा चारा बैल माजले, पुढे काहीतरी आहे पण विसरलो मी. तसं चांगलं खायला मिळालं ना तर मग काय होतं, बैल माजतात आणि मग ढुशा मारतात एकमेकाला. बघा, वाच रे बाबा. पण युशरून पुष्ट झाला, पुष्ट झाला, जाडजूड झाला आणि लाथा झाडू लागला. लाथा मारू लागला. आपली परिस्थिती तशी होते का? काल देवाकडे जेव्हा आम्ही आलो तेव्हा नम्र होतो, मग हळूहळू सगळं देव आम्हाला देत गेला ना. गाडी आली, 2 चाकी आली, 4 चाकी आली, आता 6 चाकी यायची बाकी आहे. हालेलुया. पाहिजे का 6 चाकी? नको. पण युशरून पुष्ट झाला, जाडजूड झाला आणि काय करू लागला? लाथा झाडू लागला. म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये? गर्व आला. गर्व आला. त्याशिवाय का तू लाथा झाडतो? गर्व आला. माझ्यासारखा कोणी नाही, माझ्याकडे गाडी आहे, फटाटी आहे, गुर्रकन जातो. बरोबर आहे. कर्जानं घेतली ते सांगायचं नाही. सगळ्यांना समजलं. असू दे. हालेलुया. पण गर्व येऊ देऊ नका. हालेलुया. कर्ज असलं तर बरं, मान खाली राहते. बँकवाल्याने फोन केला की मान आपोआप खाली जाते. देतो ना या पुढच्या महिन्यात. मान कुठे जाते? खाली जाते. बरं ना? हो की नाही? बरं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. पहा आणि पुढे वाच. तू धष्टपुष्ट झाला आहेस. तू धष्टपुष्ट झालास, तू माजलास, तू लठ्ठ झाला आहेस. तू लठ्ठ झाला आहेस, तू गोंडस झाला आहेस. तू गोंडस दिसायला लागलास. तेव्हा ज्याने त्याला निर्माण केले त्या देवाचा त्याने त्याग केला. हो, आधी देवाच्या मंदिरात आला अगदी नम्रपणे, रोज दर रविवारी एक सोडला नाही. मग जसं जसं प्रभू त्याला देत गेला, हा फुगत गेला, धष्टपुष्ट होत गेला, गोलगोल होत गेला, माजला चांगला आणि मग लाथा मारू लागला आणि ज्या देवानं दिलं त्याला विसरला. पुढे काय होईल? आणि आपल्या तारणाचा खडक तुच्छ मानला. आपला तारणाचा खडक जो प्रभू त्याला काय केलं? तुच्छ मानलं. अशी प्रत्येक मंडळीमध्ये स्थिती होते. मी खूप मंडळ्या फिरलो, पाहिलो, अशी स्थिती होते. काल काहीच नव्हतं, खायला पण नव्हतं, पण आज सगळं काही दिलं प्रभूनं आणि लाथा झाडू लागला. हालेलुया. देवाचं भय त्याने धरलं नाही. ज्या देवानं दिलं त्याला
विसरला. ज्या भावाने आपल्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना केल्या, बहिणीने प्रार्थना केल्या, तुझ्या घरामध्ये आले, प्रार्थना केल्या, त्या भावानं काय केलं? विसरला. निर्माणकर्त्याला विसरला, प्रभूला विसरला. आणि मग पुढे आणि परक्या देवांच्या योगे त्यांनी त्याला आवेशी केले. परक्या देवांच्या नादी लागला. हालेलुया. या मंडळीत गेला, त्या मंडळीत गेला, इकडे गेला, तिकडे गेला, परंतु आपलं घर, देवाचं घर त्यानं सोडलं. परिणाम काय होणार आहे? काय होणार आहे परिणाम? उधळ्या पुत्र माहिती आहे का? बापाचं घर सोडलं आणि कुठे गेला? जगात गेला. बरोबर ना? वाचलंय ना? बापाचं घर सोडलं आणि कुठे गेला? जगात गेला. मग कोणाबरोबर फिरायला लागला? डुकरांबरोबर फिरायला लागला. हां, चांगल्या लोकांबरोबर सोडून डुकरांबरोबर, जगामध्ये डुकरं आहेत ना, बरोबर आहे, डुकरांबरोबर फिरायला लागला. एक दिवस काय झालं? डुकरं खातात ते पण त्याला मिळायचं बंद झालं. डुकरांनी पण हाकलला. हां, मग काय म्हणाला? आता मी बापाच्या घरात जाईन. ही पाळी आली. प्रियानं, तुमच्यावरती पाळी आली, चालेल का? नाही. काल ही पाळी नम्रता, लीनता त्यानं सोडली. एक गळ्यात दागिना घाला, फुकट मिळतो. कोणता? नम्रतेचा दागिना. तो माणसाला दिसणार नाही, देवाला दिसेल. हालेलुया. ते काळे काळे मणी घालण्यापेक्षा हा नम्रतेचा दागिना घाला. हालेलुया. हो, तो सगळ्यांना आवडेल. काय म्हणतील लोक? हे देवाचे लोक आहेत. किती नम्र, किती नम्र, किती शांत, किती प्रेमळ, किती दयाळू. घ्याल का दागिना? हालेलुया. त्या सोनाराकडे जाऊ नका नकली दागिना घ्यायला, ते फसवतात बरं का. बेंटेक्सचा देतात. बेंटेक्सचे मिळतात ना. कोणता घ्यायचा? बेंटेक्स का घ्यायचा का खरा दागिना घ्यायचा? हॅलो, देव तुम्हाला खरा दागिना देतो, नम्रतेचा. आमेन. तो घ्या. तो इथेही पुरेल आणि तिथे बरोबर येईल. हालेलुया. हे दागिने इथे राहतील. लोक गोड बोलतील, हां हिच्याकडे खूप माल आहे, पण तुम्ही मेलात ना का वाटायला वाटेकरी खूप तयार आहेत. ही माझी अमकी होती, ती माझी तमकी होती. जिवंत होती तेव्हा कोणीच नव्हती, मेल्याबरोबर माझी अमकी होती, माझी तमकी होती, घ्या वाटे करून. खरं आहे का? खरं आहे ना? पण तुमचा हा दागिना जर नम्रतेचा दागिना तुमच्याकडे जर असेल तर त्याच्या वाटेकरी कोणीच होणार नाही, फक्त तुम्हीच. आमेन. इथे पण आणि तिथे पण. हा घ्या, सगळ्यांना उपयोगी पडेल तुमचा दागिना. आणि हे दागिन्याचं तेज जे आहे ना, हे लपणार नाही, कारण ते नकली तेज नाही, ते ओरिजिनल तेज आहे. हालेलुया. हा दागिना काळा पडेल, हा दागिना काळा नाही पडणार बाळानो. हां, घ्यायचा का? घ्या बघू. नीतिसूत्र 2रा अध्याय बघूया आपण, त्याच्यातले मधली काही वचनं. नीतिवचन 2रा अध्याय. नीतिसूत्रे 2रा अध्याय, पान नंबर 785. एवढा सगळा मोठा काय आपण वाचणार नाही आहोत, मधलं आपण काय घेऊ. माझ्या मुला, काय म्हणतो देव तुम्हाला? काय म्हणतो? माझ्या मुला. आपण कोणाची पोयरं? देवाची पोयरं ना? नक्की ना? देव काय म्हणतो बघा, माझ्या मुला, जर तू माझी वचनं घेशील, अंगीकारशील, घेशील आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ ठेवशील
अशासाठी की तू आपला कान ज्ञानाकडे द्यावा. कान कुठे द्यायचा? जगातल्या माणसाच्या काय बोलतात, गोडगोड बोलतात का वाईट बोलतात, शिव्या, त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही. देवाच्या ज्ञानाकडे आपला कान द्यावा आणि बोधाकडे आपलं मन लावावं. तुम्ही आशीर्वादित आहात कारण हे ज्ञान आणि बोध घेण्यासाठी तुम्ही इथे येता. या ज्ञान आणि बोधामुळे तुमचं जीवन सुखी होतं, तुमची भांडणं नाहीशी होतात, तुम्हाला जगावं कसं हे समजतं. हालेलुया. कुठल्याच धर्मानं आपल्याला हे शिकवलं नाही, परंतु आमचा देव सर्वशक्तिमान परमेश्वर त्यानं आम्हाला हे शिकवलं आहे, मुलांना शिकवलेलं आहे. आणि तो म्हणतो, जर तू माझ्या आपण्याजवळ ठेवशील, अशासाठी दुसरं वचन की तू आपला कान ज्ञानाकडे द्यावा आणि बोधाकडे आपलं मन लावावं. तिसरं वचन, होय जर तू विवेकासाठी आरोळी करशील. विवेक म्हणजे नम्रता. विवेकाचा दुसरा अर्थ काय? नम्रता. जर तू नम्रतेसाठी, विवेकासाठी आरोळी करशील आणि बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्यानं उच्चारशील, जसा रुपयाचा तसा तिचा शोध करशील आणि जसे गुप्त ठेविलं तसे तिला हुडकशील, तर तुला यहोवाचे भय समजेल आणि देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. रात्रंदिवस झटून तू काय शोधशील? काय शोधायला सांगितलं? ज्ञान, बोध. नम्रतेसाठी आरोळी करशील. प्रभू रे बापा, मला नम्रता दे. मी फार गर्विष्ठ आहे. मी माझ्या मित्रांशी बोलताना गर्वानं बोलतो. कंपनीमध्ये मला कोणी का अरे केलं का मी का रे करतो. मी नम्र नाही रे प्रभू, मला नम्रता दे. मी माझ्या बॉसबरोबर, माझ्या वरिष्ठांबरोबर मी नम्रतेनं राहावं. प्रभू मला नम्रता शिकव. विवेक. विवेकासाठी तू आरोळी कर. आपल्याला आरोळी करायची आहे. आपण मोठ्या मोठ्या प्रार्थना करतो ना, काय करायचं आहे? कशासाठी आरोळी करायची आहे? प्रभू मला नम्र कर, प्रभू मला नम्र कर, प्रभू मला विवेक दे, प्रभू मला बोध दे, प्रभू मला शिकव. कारण ह्या जगात माझा नाश होऊ नये, नाश होऊ नये. मी घडला जातोय, मी घडला जातोय, ह्या जगात मी घडला जातोय. किती वर्षात मला माहिती नाही. मी जर घडला गेला नाही तर मी लंगडा जन्मेन. तुझ्या राज्यात मी लंगडा होईन, तुझ्या राज्यात मी आंधळा असेन, तुझ्या राज्यात मी बहिरा असेन. नको नको प्रभू, मला आंधळा बहिरा नको. मला पूर्ण ख्रिस्ताप्रमाणे व्हायचं आहे. मी आरोळी करतो, मी आरोळी करतो. बुद्धीसाठी मी आरोळी करतो. मोठ्यानं शब्द उच्चारतो. जसं चांदीचा, जसा सोन्याचा तिचा मी शोध करतो. जसे गुप्त ठेवीला तसे मी तिला हुडकतो. हे मागायचं. हे इतपत तिथे पुरेल, इथे पण पुरेल आणि तिथे पण पुरेल. प्रियानो, कठीण वाटतं का समजायला तुम्हाला? नको ना? तर 5वं वचन, तर तुला यहोवाचं भय समजेल आणि देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. ज्याला देवाचं ज्ञान प्राप्त झालं त्याला काहीच कमी नाही पडत. देवाचं ज्ञान, देवाची बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला काहीच कमी पडत नाही. प्रियानो, ऐकता ना? झोप आली का? अरे मग तुम्ही झोपलेलेच जन्माला याल. हालेलुया, हालेलुया. आपण जमलोत हे एक समजा की आईचं पोट आहे आणि आपण अंधारामध्ये आहोत, पण आपल्याला प्रकाशामध्ये, देवाच्या प्रकाशामध्ये जन्म घ्यायचा आहे. पहा, मी तुला जन्म देतो, नव्यानं जन्म देतो. नव्यानं जन्माल्याशिवाय हा नव्याचा नवा जन्म आहे प्रिया. हालेलुया. हे मागायचं आहे आपल्याला. तू जर, तर तुला यहोवाचं भय समजेल, देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. 6वं वचन, कारण यहोवा ज्ञान देतो. कोण देतो ज्ञान? मागा ना. प्रभू, मी ज्ञानानं उणं आहे. प्रभू, मला गर्व आला आहे. ज्या दिवसापासून तू मला फटाटी दिली त्या दिवसापासून मी हवेत चालतो. ज्या दिवशीपासून तू मला कार दिली त्या दिवसापासून मी हवेत चालतो. मला जमिनीवर आण रे बापा. मला ज्ञान दे, मला ज्ञान दे. देणारा तू आहेस, घेणारा तू आहेस. हालेलुया. मला ज्ञान दे, मला वाईटाकडे जाऊ देऊ नको. पहा, तर कारण यहोवा ज्ञान देतो. ज्ञान आणि बुद्धी त्याच्या मुखातून येतात. हालेलुया. आपल्यामध्ये कोणी ज्ञानी आहे का? हात वर कराल का? ज्ञान आणि ज्ञानी आणि बुद्धी, आपल्या बुद्धिमान असं आपल्यामध्ये कोणी आहे का?
एक पण हात वर नाही बघा. हॅलो, म्हणजे आपण सगळे अडाणी आहोत. अडाणी माहिती आहे ना, तिथे एक अडाणी आहे, पण आपण सर्व अडाणी आहोत. हालेलुया, हो की नाही? मग ज्ञान कुठून मिळेल? यहोवाच्या मुखातून ज्ञान मिळेल. हालेलुया. यहोवाचं मुख ज्ञान बोलतं, पण आमचे कान कुठे आहेत? कान लावू तर ऐकू ना. आम्ही कोणाचं ऐकतो? या खिशातल्या डब्बीचं ऐकतो. ही डब्बी बाजूला ठेवून जर आपण प्रभूकडे कान लावू तर आपण कोणाचं ऐकू? यहोवाचं ऐकू, नाही तर कोणाचं ऐकू? डब्बीचं ऐकू. डब्बी आपल्या डब्यात नेईल, पण यहोवाचं ज्ञान आम्हाला आमच्या स्वर्गीय घरात नेईल. हालेलुया, हालेलुया. पहा, तो 7वं वचन तो सरळांसाठी समृद्धी साठवून ठेवतो. समृद्धी म्हणजे काय? भरपुरी. समृद्धी म्हणजे काय? भरपुरी. आरोग्याची भरपुरी, पैशाची भरपुरी, कृपेची भरपुरी. जी तुम्हाला भरपुरी हवी ती विचारा स्वतःला. कुठली भरपुरी पाहिजे तुम्हाला? कसली भरपुरी पाहिजे? पाहिजे ना. कोणीच माणूस असा नाही की ज्याच्याकडे सगळं भरपूर आहे. कोणी आहे? कोणाला आरोग्य पाहिजे, कोणाला शांती हवी, कोणाला मुलंबाळांची भरपुरी पाहिजे, कोणाला लग्नाचा जे काय असेल ते भरपुरी पाहिजे. कोणी ठेवली आहे भरपुरी आपल्यासाठी? कोणी ठेवली आहे भरपुरी? यहोवा. तो सरळांसाठी समृद्धी भरपुरी साठवून ठेवतो. जे प्रामाणिकपणे वागतात त्यांना तो ढाल आहे. हालेलुया. ढाल काय करते? ढाल काय करते? रक्षण करते. जे प्रामाणिकपणे वागतात त्यांना तो कोण आहे? ढाल आहे. बाण दिवसात जळते, बाण तुझ्यावर चालणार नाहीत. सैतानाचे हल्ले तुझ्यावर होणार नाहीत. तुला कोणी मूठ मारील, तुला ती लागणार नाही, कारण देव तुझे ढाल आहे. त्या ढालीवर सगळे बाण अडकतील आणि तो तुझं रक्षण करील. पण कोणाचं करील? जे प्रामाणिक आहेत, जे सरळ आहेत, ज्यांच्या मनात कपट नाही, ज्याने क्षमा मागितली आहे, ज्याने आपलं हृदय धुतलं आहे, स्वच्छ केलं आहे, त्यांना. म्हणून मी तुम्हाला ओरडून सांगतो, अरे बाबा हे घ्या, फुकट मिळतं, पैसे पडत नाहीत. नम्र व्हा. काय करा? नम्र व्हा. नम्र व्हा. भावाभावांमध्ये समेट करा. मिठी मारा. पहिली भावाला मिठी मारा. बहिणींना मिठी मारायला जाऊ नका, त्या मारतील एकमेकांना, पण तुम्ही भावाला मारा. हालेलुया. धन्यवाद देऊया प्रभूला. त्याच्या सांगेल पास्टाने सांगितलं एकमेकांना मिठी मारा आणि जाल, गोंधळ होईल सगळा. तसं काय करू नका. आईला जरूर मिठी मारा रे बाबांना. आईला जरूर मारा. पण तरुण स्त्रियांना मिठी मारू नका, अजिबात नको रे बाबा. फार वॅट सैतान वॅट करतो. म्हणून भावांना मिठी मारा. तुमच्या आईच्या वयाची आहे तिला जरूर मारा. तिनं तुम्हाला मारली तर, नाही तर कुठे व्हायचं आणि हे लाव, मग तुमचं आणखीन इन्सर्ट द्यायचं. नको ना. हालेलुया. पहा, चुकीचं वागू नये. 7वं वचन परत वाचतो. तो सरळांसाठी भरपुरी समृद्धी साठवून ठेवतो. देवानं साठवलं आहे. बाप काय करतो? मुलांसाठी साठवून ठेवतो का ना? ठेवतो की नाही बाप? चांगला बाप ज्यानं दारू पिली नाही, पैसे जमवले. कोणासाठी? मुलांसाठी. तसंच आपल्या बापानं सरळ लोक, जे सरळ मुलं आहेत त्यांच्यासाठी समृद्धी साठवून ठेवली आहे. जे प्रामाणिकपणे वागतात त्यांना तो ढाल आहे. अशासाठी 8वं वचन, अशासाठी की त्याने न्यायाच्या वाटा जपून राखाव्या आणि आपल्या पवित्राचा मार्ग सांभाळावा. कोण पवित्र आहे? देवाचा. अरे देवाचा पवित्र कोण आहे? कोणीच नाही. सांगा, मी देवाचं पवित्र आहे.
आहे का हिंमत सांगायला की मी देवाचा पवित्र आहे हिंमत एवढ्या लोकांमध्ये? आहे हिंमत? होय प्रभू, मी तुझा पवित्र आहे. नसेल तर आज ही हिंमत मिळवा. प्रभू, होय मी तुझा पवित्र आहे. माझ्या हातात पाप नाही, माझ्या हृदयात लबाडी नाही, माझ्या तोंडात कपट नाही, माझी जीभ वाईट बोलत नाही, माझे हृदय वाईट उच्चारित नाही, माझे कान वाईट ऐकत नाहीत. प्रभू, मी तुझा पवित्र आहे. हॅलो, हे असं उडवून नका नेऊ. हे जीवन आहे. सांगा प्रभूला, प्रभूनं ह्याचसाठी तुम्हाला बोलवलं आहे की तुम्ही म्हणावं, प्रभू मी तुझा पवित्र आहे, माझ्यात कपट नाही. बघ, माझ्यात काही अयोग्य मार्ग असेल तर मला सांग. प्रभूला हे विचारायचं, प्रभू माझ्यात काही वाईट मार्ग असेल तर मला सांग. जमेल का? चांगले दिवस पाहायला इच्छिता का? तर हे सांगा प्रभूला, प्रभू माझ्यात काही वाईट असेल तर मला सांग. माझ्या मनात माझ्या भावाविरुद्ध बहिणीविरुद्ध कपट असेल तर आज मला सांग. मी क्षमा मागतो. आत्ता मी क्षमा मागतो. कारण तू माझ्यासाठी जे ठेवलंस ते मला मिळवायचं आहे. हालेलुया. पहा, त्याने पवित्राचा मार्ग सांभाळावा. जर तुम्ही पवित्र झालात तर तुमचा मार्ग तो सांभाळतो. हालेलुया. आम्ही इतकी वर्ष 22 वर्ष इथे येतो. आमच्या मामाला एक काडी, आमच्या केसाला पण धक्का नाही लागला, कारण आमचा मार्ग त्याने सांभाळला. कारण देव जाणतो माझी मुलं पवित्र आहेत. ती स्वार्थासाठी येत नाहीत. ते इतरांच्या एवढ्या लोकांची जबाबदारी त्यांनी स्वतःहून घेतली. कोणी दिली नाही आहे. दिली कोणी माझ्या पाठी लागलं जा? कोणी नाही लागलं माझ्या पाठी. कोणीच नाही लागलं. पण ज्याच्यावर मी प्रीती करतो तो मला सांगतो, जा, मी तुझा मार्ग सांभाळीन. जा, मी तुझ्याबरोबर असेन. जा, माझ्या मुलांना सबळ कर, माझ्या मुलांना ज्ञान दे, माझ्या मुलांना भक्ती दे, त्यांना माझ्या जवळ घेऊन ये. माझ्या मेंढरांना माझ्या जवळ आण, माझ्या मेंढरांना माझ्या मेंढवाड्यात आण. एवढंच काम दिलं मला. हालेलुया. काहीच नव्हतं माझ्याकडे, काहीच नव्हतं. ट्रकमध्ये यायचो, गरम गरम हवा, खालचा रस्ता तापलेला ना, आणि किती वेळ माझ्याबरोबर ती माझी मुलगी असायची ट्रकमध्ये. मी तिला ओळखत पण नव्हतं, पण बाजूला बसायची, प्रार्थनेला यायची. कधीपासून? 20 वर्षापासून, 22 वर्षापासून. नाव पण विसरलो मी. कल्पना बाजूलाच बसलेली असायची ट्रकमध्ये. कितीतरी वेळा विचारा तिला किती हाल होते आमचे. गरम त्या ट्रकच्या बॉनेटवर पुढे बसायचं, ते गरम इंजिन, त्याच्यावर बसायचं. ना तर कुठे बसणार? खालून मस्तपैकी भुजिंग व्हायचं. कोणी आमच्या मागे लागलं नव्हतं. काहीच गरज नव्हती. एवढ्या लांबून इथे यायचे, उपाशी यायचं आणि उपाशी जायचं. काहीच गरज नव्हती. पण माझ्या प्रभूचा शब्द मला सांगायचा, जा उठ, जा उठ. कोणीच नव्हतं माझ्याबरोबर, एकटा. कधी ऑलवेन, कधी दुसरं कोणी. आज एअर कंडिशन गाडी प्रभूनं दिली माझ्या मुलाला, आणि तो मला आज आणतो. तो मला आणतो, मला नेतो. तो पवित्रांचे मार्ग सांभाळतो. सांगायचा उद्देश काय? तो पवित्राचे मार्ग सांभाळतो. अरे बाबांनो, पवित्र व्हा. तुम्हाला काहीच, सापावर पाय पडला तरी तो चावणार नाही, विंचूवर पाय पडला तरी तो चावणार नाही. हालेलुया. तुला कर्ज घ्यायची गरज पडणार नाही, कारण तो सरळांसाठी समृद्धी साठवून ठेवलेली आहे. तो तुला पुरवून देईल. प्रियानो, आज आपलं हृदय शुद्ध करा. हालेलुया. आपलं हृदय पूर्ण शुद्ध करा. प्रभूला आवडेल असं करा. विचारा प्रभूला, प्रभू मी तुला आवडतो का? हिम्मत लागेल. आणि तुमच्यात आहे हिम्मत. विचारा प्रभूला, प्रभू मी तुला आवडतो का? माझ्या मुलींनो, माझ्या बहिणींनो, विचारा स्वतःला. प्रभूला सांगा, प्रभू मी तुला आवडतो का? मी तुला आवडते का? मी तुला आवडली तर मला जगात कसलीच कमी पडणार
नाही. मुलांनो, भावांनो, विचारा प्रभूला, प्रभू मी तुला आवडतो का? नातं पाहिजे ना विचारायला. बापाला कधी विचाराल का, बापा मी तुला आवडतो का रे? काय सांगेल बाप? काय सांगेल बाप? नाही आवडत असं सांगेल? चालता हो असं सांगेल? नाही. कधी सांगणार नाही तो? जेव्हा आपण त्याला आवडू तेव्हा बाप सांगेल, बाळा जे माझं आहे ते तुझ्याचसाठी ठेवलं आहे ना, अरे प्लीज माझं ऐका. काय सांगेल बाप? जर तुम्ही बापाचे लाडके आहात, बाप तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही लाडके आहात, बाप काय सांगेल, बाळा जर तुम्ही असं विचारलं, बापा तू माझ्यावर प्रेम कर का? बाप सांगेल, बाळा असं काय विचारतो? अरे मी जे कमावले तर तुझ्यासाठीच ना, हे सगळं तुझ्यासाठीच आहे ना, बरोबर ना? असं सांगेल ना बाप. मग आपल्या बापानं आपल्यासाठी प्राण दिला आहे आपल्यासाठी, तर तो काय सांगेल? चालता हो? नाही ना? एवढंच करा प्रियानो आज. ह्याला लागेल नम्रता, नम्रता, नम्रता. प्रभूला म्हणा, प्रभू एवढंच तुला सांगेल, बाळा जर तू नम्र झालास तर हे सगळं तुझं आहे. जे माझं ते तुझं आहे. कोण म्हणाला? प्रभू म्हणाला ना. कोणाला म्हणाला? शिष्यानं ना. जे माझं ते तुझं आहे. तुम्ही सांगा, प्रभू जे माझं ते तुझं आहे, माझं शरीर ते तुझं आहे, माझं मन ते तुझं आहे, माझी जमीन ती तुझी आहे, माझी गाडी ती तुझी आहे, माझं जे काही आहे ती माझी मुलं तुझी. बापा तुझं 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 सर्व घे, एवढं दे प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. तुमच्यासारखा सुखी कोणी नसेल. मी आज जगात सगळ्यात सुखी माणूस आहे. मी जगात सगळ्यात सुखी माणूस आहे. 75वा वाढदिवस 7 तारखेला झाला. 75व्या वर्षामध्ये आलो. तुम्हाला जिलेबी देईन. काय देईन? दुसरं काय देऊ? दिवाळीमध्ये आपण माझा वाढदिवस 75वा जिलेबी खाऊ. हालेलुया. आज तुम्हाला सांगतो, आज आपल्या मंडळीचा 28वा ना, 28 पूर्ण झाली. 28वा वर्धापन दिन आहे. आज आपण वसईला असतो दरवर्षीप्रमाणे. आज आपण दरवर्षीप्रमाणे वसईला असतो. पण रस्ता खराब आहे आणि एवढे लोक जर वसईला आले तर कशा येणार? किती खर्च होणार? टेम्पो, मॅजिक, इको हे घेऊन तुम्ही येणार, बरोबर आहे. आणि 11 वाजता जर पोचले तर जेवायला येणार का ना? परत समजा निघाले तर किती वाजता? 7 वाजता पोचणार का? म्हणून आम्ही यंदा काय केलं की यंदाचा वर्धापन दिन आपण दिवाळीत ठेवला. शनिवार आणि रविवार दिवाळीतले जे 2 दिवस येतात, तारीख मला माहीत नाही काढा, पण शनिवार आणि रविवार दिवाळीतले आपण इथे मज्जा करणार आहोत. हालेलुया. सर्वजण एकत्र मिळतील. एवढ्या लोकांचा खर्च वाचेल. वसईतले लोकांनी यायला काय नाही, ते खूप श्रीमंत लोक आहेत, ते येतील, त्यांची काळजी नाही करायची आपल्याला. पण एवढ्या लोकांना तिथे बोलवायचं आणि खाखा पळपळ, त्याच्यापेक्षा इथे 2 दिवस मजा करू ना आपण, बरोबर ना? हालेलुया. जिलेबी खायला मिळेल ना. हालेलुया. धन्यवाद देऊया प्रभूला. पहा, पूर्ण करू आपण हा 2रा अध्याय. जर तुम्ही हा अध्याय नीट मानाल आणि पाळाल आणि रोज वाचाल तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. 9वं वचन, तेव्हा न्यायीपण व न्याय व सरळपण प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल. जेव्हा तू देवाचं भय धरशील ना, जेव्हा तू पवित्र होशील ना, तेव्हा तुला काय काय समजेल? न्याय समजेल, सरळपण समजेल,
आणि चांगला मार्ग तुला दिसेल. कारण ज्ञान तुझ्या हृदयात शिरेल आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य होईल. तो नम्र होशील तर काय होईल? ज्ञान तुझ्या हृदयात शिरेल, विद्या तुला प्राप्त होईल, विचार तुझ्यावर पहारा करेल. काय करेल? विचार तुझ्यावर पहारा करेल. मोबाईल पाहताना वाईट विचार तुझ्या मनात येतात ना, पण जो देवाचं भय धरशील तो विचार तुझ्यावर पहारा करेल आणि तुला वाईट विचारापासून. अरे एखादी चांगली पोयरी दिसली, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना विचारतो, चांगली पोयरी दिसली का तुमच्या मनात कोणते विचार येतात रे? हॅलो, पण चांगला पोयरा दिसला तर कोणते विचार येतात? बोलायचं नाही. अशा वेळेला कोण आपल्यावर पहारा करील? कोण पहारा करील? काय लिहिलं आहे? विचार, 11वं वचन, विचार तुझ्यावर पहारा करील आणि नम्रता विवेक तुला सांभाळेल. हालेलुया. हा सांभाळणारा ठेवला आहे देवानं. तुला वाईट मार्गापासून, कपट बोलणाऱ्या मनुष्यापासून सोडवायला तो तुला सांभाळेल. प्रियानो, मंदिरात याचसाठी आपण आलो की प्रत्येक वाईटापासून आपल्याला देवानं सांभाळावं. 13वं वचन, ते अंधाराच्या मार्गामध्ये चालायला सरळपणाच्या वाटा सोडून देतात. ते दुष्कर्म करायला हर्षतात आणि दुष्कर्म्याच्या कुटिलपणात उल्हासतात. त्यांच्या वाटा वाकड्या आहेत, त्या आपल्या मार्गात वावगे असतात. ते आपण नाही, ते बाहेरचे लोक हे असे असतात, वाईट असतात. त्यांच्यापासून देव आम्हाला वेगळं काढतो, राखतो, सांभाळतो, अशासाठी की आम्ही त्यांच्या वाटात जाऊ नये. 16वं वचन, तुला परस्त्रीपासून, नवली, नवली कोण आहे? परस्त्री. नवला कोण आहे? परपुरुष. तुला परस्त्रीपासून, जी परकी स्त्री आपल्या वचनाने तुला गुंडाळते, मोहात पाडते, आर्जव करते, जी आपला तरुणपणाचा सांभाळणारा सोडते, आपल्या देवाचा करार विसरते, तिच्यापासून सोडवायला विवेक तुला सांभाळील. कारण तिचे घर मरणाकडे उतरते, तिचे मार्ग मेलेल्यांकडे जातात. तिच्याकडे जे कोणी जातात ते परत येत नाहीत आणि ते जीवनाच्या मार्गास पोहोचत नाहीत. म्हणून तू चांगल्याच्या मार्गानं चालावे, न्यायींच्या वाटा धरून राहावे. कारण सरळ जन देशात वसतील, परिपूर्ण जन त्यात राहतील, परंतु दुष्ट पृथ्वीतून छेदून टाकले जातील आणि दगलबाज तिच्यातून उपटून टाकले जातील. म्हणून आपल्या दगलबाज कोणी नसावा, कुकर्म करणारा कोणी नसावा, परस्त्रीच्या नादी लागणारा कोणी नसावा, देवाच्या मार्गामध्ये चालणारा असावा. देवाला म्हणा, प्रभू मी तुला आवडतो का? सांगा आता प्रभूला. मी वचन थांबवतो. प्रभूला सांगा, प्रभू मी तुला आवडतो का? मी तुला आवडतो का? आज मला सांग प्रभू, मी तुला आवडतो का? मला उत्तर दे. नाही तर मी खाली हातानं मंदिरात आलो, खाली हातानं परत जाईन, मला काहीच मिळणार नाही. प्रभू मी तुला आवडतो का? जो देवावर प्रेम करतो ना तो विचारतो. जो देवावर प्रेम करत नाही ना तो नाही विचारणार. तो म्हणेल, देवा तुझ्याशी मला काही घेणं देणं नाही, मला येऊ दे, मला तेऊ दे, मला बस झालं. प्रभू म्हणेल तुला काहीच मिळणार नाही, कारण तुझं हृदय शुद्ध नाही. करा प्रार्थना प्रियानो.